लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। काही वर्षी स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। काय सांगाल मॅडम, कोणाची प्रमुख उपस्थिती, उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं होतं? आजच्या कार्यक्रमाची प्रमुख अतिथी माननीय श्रीनगरसेवक राजूजी दानवे साहेब आणि राजूजी वैद्य साहेब यांची आज प्रमुख उपस्थिती। या कार्यक्रमाला आजची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे। हा जो कार्यक्रम आहे, किती वर्षापासून स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होतो आपल्या शाळेमार्फत? या आपल्या शाळेची सुरुवात ज्या वर्षापासून झालेली आहे, आतापर्यंत 22 वर्ष झालेली आहे आपल्या शाळेला, तर त्या वर्षापासून वार्षिक संमेलन साजरा केला जातो आपल्या शाळेत। विद्यार्थ्यांनी जे शिक्षणासोबतच जे सांस्कृतिक कार्यक्रमात काही भाग घ्यावा, याबाबत आपण पालकांना काय संदेश द्याल? विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी आपण सांस्कृतिक कार्यक्रमामधनं मुलांना पुढे आणत असतो। कुठल्या वेगवेगळ्या मुलांमध्ये वेगवेगळे सुप्त गुण लपलेले असतात। या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आपण हे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि वेगवेगळे मुलं प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमामधून समोर येतात। आज घडीला पाहायला जात आहे की लहान मुले जरा रडले तर त्यांच्या हातात पालक जे ते मोबाईल देतात, याबद्दल काय सांगाल? मोबाईल हे शेवटचं ऑप्शन नाही, याच्या व्यतिरिक्तही अनेक ऑप्शन आहेत। हा जो आजची अर्जुन थीम आहे, हा खेळाडूंचा प्रवास आहे। आपण याच्यामधनं पालकांसाठी खेळाचं प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेलं आहे। तसे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, पण आपण या अर्जुन थीममधनं आपण खेळाडूंचा जीवन प्रवास आणि खेळ हा प्लॅटफॉर्म आपण पालकांना अवेलेबल करून दिलेला आहे। आपलं नाव सांगा आणि सोबत आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणी भाग घेतला होता? परिश्रम घेतला। माझं नाव श्रीमती सिद्धलंबे प्रियंका आणि आजच्या कार्यक्रमाचं यशस्वी बनवण्यासाठी आमच्या शाळेचे अध्यक्ष आदरणीय श्री गणेशजी पालवे सर, मुख्याध्यापक श्री उबाळे सर आणि माझे सगळे सहकारी वर्ग हे आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मागची टीम आहे। आज आमच्या सविताबाई एज्युकेशन सोसायटी संचलित वंडर गार्डन प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन 2026 यामध्ये दरवर्षीप्रमाणे आम्ही एक थीम ठरवलेली असते। त्या थीमद्वारे मुलांना काहीतरी पालकांपर्यंत एक वेगळा मेसेज गेला पाहिजे, असा आमचा एक हेतू असतो। यामध्ये जास्तीत जास्त मुलं कसे सहभागी होतील, साधारण यामध्ये 500 विद्यार्थ्यांचा सहभाग दरवर्षी असतो आणि मुलांना कलागुणांना वाव मिळवणं हा त्याचा मुख्य हेतू। धन्यवाद। पालकांचा असाच आम्हाला प्रतिसाद मिळावा, आभारी। तसेच अर्जुन खेळाडूचा जीवन प्रवास पण इथं दाखवण्याचा, त्याच्याबद्दल काय सांगाल? यामध्ये खेळाबद्दल कसं आहे माहिती का, खेळामध्ये जे अर्जुन पुरस्कार असतो किंवा इतर कोणतेही खेळाडूचे पुरस्कार जे मिळतात, त्यामध्ये ज्यावेळेस तो सक्सेस होतो त्याच वेळेस तो जगांना माहिती होतो, परंतु त्याच्या सक्सेसच्या मागं जे असतं मेहनत आहे त्याची, त्याला कधी कधी अपयश आलेलं असतं। ह्या सगळं बाबी या आपल्याला या थीममधून आपण दाखवलेल्या आहे। त्याची सुरुवात ते शेवट, जोपर्यंत तो अर्जुन पुरस्कार मिळण्यामध्ये त्याला किती अडचणी आल्या यामधून आपण दाखवण्याचा प्रयत्न केला। आजची सर कार्यक्रमाची थीम काय होती सर? आजच्या कार्यक्रमाची थीम होती अर्जुन। अर्जुन म्हणजे हे काही नाव नाही, यामधनं एक पालकांपर्यंत मेसेज होता। खेळाचं महत्त्व होतं की हा भारताच्या सगळ्यात मोठा क्रीडा क्षेत्रातला पुरस्कार आहे। आज त्याचं जरी नाव बदललं असलं तरी ते नाव आपण अर्जुन पुरस्काराचं मागे टाकू शकतो। काही पालक जे सर विद्यार्थ्यांना जे शिक्षणाशिवाय दुसऱ्या सांस्कृतिक भागाबद्दल काही सांगत नाहीत, यांना काय सांगाल पालकांना सर? यातनं एवढाच मेसेज द्यायचा आहे की सर्व पालकांना विनंती आहे की यानंतर भविष्यामध्ये या वार्षिक स्नेहसंमेलन जे राहील त्यात जास्तीत जास्त 100% विद्यार्थी कसे सहभागी होतील, हे आम्ही एवढीच माझी इच्छा आहे। जसं जर शिक्षणाबरोबरच खेळ पण आवश्यक आहे, याबद्दल काय सांगाल? शिक्षण बघा, मुलांची जी जडणघडण होत असते त्यामध्ये शिक्षण बरोबर त्याचं मानसिक, शारीरिक आणि शैक्षणिक विकास झाला पाहिजे। तर त्यामध्ये शारीरिक विकासासाठी खेळ खूप महत्त्वाचा आहे। मोबाईलमुळं काय झालं, मुलं हे घरामध्येच राहतात आणि घरामध्ये मोबाईलमुळे त्यांची बुद्धीचा जो विकास आहे ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तो त्या पद्धतीने होत नाही। एक ठराविक कालावधीनंतर शारीरिक विकास पण थांबतो आणि मुलांमध्ये स्थूलपणा वाढत चालला, त्यामुळे मैदानी खेळ त्यांना आवश्यक आहे।
या थीममधनं आम्हाला एवढं सांगायचं होतं की खेळाचं महत्त्व आणि खेळाकडे कसं जावं मुलांनी. कारण खूप मोजके आहेत. जसं की आज ऑलिम्पिकमध्ये खूप कमी खेळाडू आपले सहभागी होतात आणि त्यांचा जो सक्सेसचा आकडा आहे तो खूप कमी. तर जसं सहभागी वाढेल त्या पद्धतीनं गोल्ड मेडल म्हणा सगळे मेडल मिळतील एवढीच अपेक्षा करतो. तर आपल्या शाळेकडून आणखी काय काय सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात? वर्षभराचे भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम आहे आमचे. एप्रिल महिन्यामध्ये एक वार्षिक त्याचं प्लॅनिंग ठरलेलं असतं. असं नाही की जून महिन्यामध्ये आमची शाळा ओपन होणार आहे आणि ती एप्रिलला संपणार, तर तसं नियोजितच नसतं. एक जसे आमच्याकडं जसं मंत्रिमंडळ वाटलेलं असतं तसं मंत्रिमंडळाची वाटप झालेली असते. 2 सांस्कृतिक मंत्री असतात, एक म्हणजे मोठ्या वर्गासाठी आणि एक छोटा, म्हणजे केंद्रीय आणि राज्यमंत्री समजून घ्या. आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी वार्षिक प्लॅनिंग तयार केलेलं असतं. सगळ्यांसोबत आम्ही चर्चा करतो. शासनाने जे सांगितलेले आदेश आहे ते ज्या पुण्यतिथी असतील, जयंती असतील, इतर काही कार्यक्रम असतील त्याचं अगोदर नियोजन केलेलं असतं आणि नंतर आमच्या हाऊसच्या स्पर्धा वगैरे त्याचं वार्षिक प्लॅनिंग तयार केलेलं असतं. आजच्या कार्यक्रमात जे ते कोणत्या कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला? यामध्ये प्री प्रायमरी म्हणजे 2.5 ते 3 वर्षापासून ते इयत्ता 9वीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होते. इयत्ता 10वीचे विद्यार्थी आपण वार्षिक परीक्षा असल्या कारणामुळे त्यांचा सहभाग घेतला नाही. सर आपले स्कूल जे आहे हे कुठे आहे सर, याचा पत्ता आहे? आपली शाळा ही गजानन महाराज मंदिर, सेंट्रल सिटीमध्ये, न्यू विशालनगर, गारखेडा परिसर, वंडर गार्डन प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा. आपलं नाव सर? माझं नाव राहुल उबाळे, वंडर गार्डन शाळेचा मी मुख्याध्यापक आहे.